नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि व्हिजन क्लब मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। बघा, आपण व्हिडिओमध्ये बघितलंय आपण विश्वामधनं कुठे आलो होतो, आकाशगंगेत आलो, आकाशगंगेतनं सूर्यमालेत आलो, सूर्यमालेतून पृथ्वीवर आलो, पृथ्वीनंतर आपण खूप सारे प्राणी आणि वनस्पतीमध्येचा अभ्यास पण मागच्या व्हिडिओमध्ये केलाय। आज आपण काय करायचं, या प्राणी आणि वनस्पतींना सोडून आज आपण आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल बोलणार आहोत, म्हणजे मानवी शरीराबद्दल बोलणार आहोत आणि मानवी शरीराला काय काय लागतं, कसं काम करतं हे पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर चला बघूयात। तर आपण आज बोलणार आहोत मानवी शरीराबद्दल। मानवी शरीर काय करतं, कसं हे करतं याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। ठीक आहे, तर मानवी शरीर आणि पोषक आहार। पोषक आहार म्हणजे आपल्या शरीरासाठी काय गरजेचं आहे, याच्याकडून जेणेकरून आपलं शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे, हेल्दी राहिलं पाहिजे। ठीक आहे, याच्यासाठी आपण हे करणार। तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ह्यूमन बॉडी आणि न्यूट्रिशन्स डाएट। ठीक आहे, तर आता बघूयात की काय असतं हे। आता बघा, मानवी शरीर कसं दिसतं बघा। पहिला ज्यांना ज्यांना डॉक्टर व्हायचंय त्यांनी तर नक्की बघा याच्याकडे, कुठं दुर्लक्ष करू नका। ठीक आहे, आता हे काय आहे, हे मानवी शरीर आहे। आपल्याला माहित आहे आपल्या जे शरीरामध्ये आहे किंवा शरीराच्या बाहेर आपण काय म्हणतो, ज्ञानेंद्रिय। ज्ञानेंद्रिय काय असतात, असे इंद्रिय जे आपल्याला ज्ञान देतात, माहिती देतात आजूबाजूची। त्यांना ते कोणते कोणते असतात, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा। म्हणजे काय, डोळे काय करतात, आपल्याला दाखवतात काहीतरी। कान काय करतं, ऐकण्यात मदत करते, म्हणजे काहीतरी माहिती भेटते, कोणीतरी काय बोललंय ते। नाक काय करतं, तर वास देतं, कुठं काही हे असेल, असं हानिकारक वास असतील तर लगेच आपल्याला लक्षात येतं की अरे वास घाण येतोय, कुठेतरी जायची गरज नाही आहे त्या भागात। तर असं कोण काय हे देतं, माहिती देतं, नाक देतं। जीभ काय देतं, तर चवीची माहिती आपल्याला जीभ देतं। आणि त्वचा काय करते, तर आपल्याला कोणीही जेव्हा स्पर्श करतो, कोणत्या गोष्टीचा स्पर्श जेव्हा झाला आपल्याला, त्याची माहिती कोण देतं, आपल्याला त्वचा देते। तर हे ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे जे ज्ञान देणारे। आणि अंतरिंद्रिय म्हणजे काय, जे आपल्या शरीरांमध्ये आहे, शरीराच्या आतमध्ये असे इंद्रिय किंवा अवयव आपण याला काय म्हणतो, अंतरिंद्रिय। आता या अंतरिंद्रिय मध्ये कोणकोणते येतात बघा। आपल्या डोक्यात काय असतं, मेंदू, बरोबर आहे, डोक्यात मेंदू आहे, बरोबर। त्यानंतर काय आहे, आपल्या जो छातीचा भाग आहे त्याच्यामध्ये भरपूर, या टॉर्सो म्हणतात त्याला, तर यामध्ये भरपूर सारे अवयव असतात। त्यामध्ये काय असतं, हृदय असतं, स्टमक म्हणजे पोट असतं, आतडे असतात, लिव्हर म्हणजे यकृत असतं, लंग्स म्हणजे काय असतं, फुफ्फुस असतात, आणि खाली थोडंसं किडनीज पण असतात। किडनीज म्हणजे मूत्रपिंड, म्हणजे त्याचं आपल्याला रक्तशुद्धीकरण करून जे सगळं बाहेर टाकतं, असा जो अवयव आहे तो मूत्रपिंड। ठीक आहे, तर मेंदू, फुफ्फुस, हृदय, यकृत, पोट आणि आतडे आणि मूत्रपिंड, याचा आज अभ्यास आपण करणार आहोत। त्याची माहिती घेणार आहे, म्हणजे हे काय करतात, कशामुळे गरजेचे आहेत, नाही तर काढून फेकून द्यायला तर काय हरकत आहे, है ना। तर काढून फेकता येतात का कोणते अवयव, नाही, मग यांचा काहीतरी उपयोग असेल ना शरीराला, त्याच्यामुळेच असतील, नाही तर कशाला ठेवायला असते आपल्या शरीरानं। तर आपल्याला बघायचं याचे काय काय उपयोग आपल्या शरीराला होतात। ठीक आहे, तर हे सगळं बघण्याच्या आधी तुम्हाला याची ओळख करून द्यायची आहे मला, तो म्हणजे ही आहे आपल्या शरीरामधली पेशी। पेशी म्हणजे काय असतं बरं, कोणताही अवयव, आपलं जे शरीर, अख्खं शरीर आहे ना, पूर्ण केसापासून पायापर्यंत हे पेशींनी बनलेलं आहे। छोटे 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 पेशी असतात। ह्या पेशी काय करतात, टिश्यू बनवतात। टिश्यू हा पेशींचा हे केलेला, गुच्छ केलेला असतो, त्याला म्हणतात टिश्यू। आणि टिश्यू काय बनवतात, मोठं आहे सगळं शरीर, अवयव, वेगवेगळे अवयव, वेगवेगळे नसा, हाडं, हे सगळ्या गोष्टी हे टिश्यू बनवतात। तर सगळ्यात छोटा शरीरातला भाग कोणता, पेशी, हा आहे पेशी। पेशी म्हणजे काय, पेशी म्हणजे शरीरातला सर्वात छोटा कामगार, सगळ्यात छोटा कामगार
हा सगळं काही काम शरीरामध्ये करत असतो. म्हणजे अवयव जेव्हा काम करतात तेव्हा कोण करतं, त्यामध्ये पेशी काम करत असतात. पाय काम करतात, त्याच्यातले मसल काम करतात, म्हणजे कोण करतात, पेशीच काम करतात. तुमचं नाक काम करतंय, त्या नाकात कोण आहे, पेशीच आहेत. सगळीकडे कोण आहे, काम करणारं, पेशी आहे. ठीक आहे. आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात. त्वचा, हाड, रक्त, मेंदू सगळीचकडे. ठीक आहे. पेशी एकत्र येऊन उतक म्हणजे टिश्यू, मी म्हणलं ना टिश्यू बनवतात, म्हणजे पेशी एकत्र आल्या की त्याचं उतक, उतक म्हणजे मराठी शब्द आहे त्याला उतक. आणि पण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, टिश्यू. टिश्यू म्हणतात ना, टिश्यू, अरे माझा टिश्यू ना थोडंसं कापल्या गेला तिथं, असं म्हणतात ना, तर तो टिश्यू. मग हे उतक किंवा टिश्यू जेव्हा सोबत येतात ते काय बनवतात, अवयव किंवा ऑर्गन बनवतात. मोठा ऑर्गन, जसं आपला हृदय झालं, फुफ्फुस झालं, यकृत झालं, सगळ्या गोष्टी ह्या पेशी आणि टिश्यू यांच्यापासून बनलेल्या आहेत. पेशींना काम करण्यासाठी पोषक तत्वे आणि प्राणवायू लागतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवायचं. हे बघा काय लागतं, पोषक तत्वे. पोषक तत्वे लागतात आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन लागतो. काय लागतं पेशींना काम करण्यासाठी, पोषक तत्वे. म्हणजे जेवणातून आपण जे पोषक तत्वे घेतो ते, आणि प्राणवायू. प्राणवायू कुठून घेतो किंवा ऑक्सिजन कुठून घेतो, नाकातून घेतो ना जेव्हा श्वास घेतो तेव्हा. तर जेवणातला पोषक तत्वे आणि नाकातून जो आपण श्वास घेतो त्याचं प्राणवायू, ह्या दोन गोष्टी प्रत्येक पेशींना आपल्या शरीरात सगळीकडे लागतं. आता हे पोहोचवायचं कसं, हाच प्रवास आपल्याला आता करायचा आहे, की प्रत्येक पेशीला आपल्याला पोषक तत्व आणि प्राणवायू कसा पोहोचवायचा आहे. आणि ह्या पोहोचवण्याच्या मध्ये अवयव त्यांचे कोण कोण काम करतंय, कोणते अवयव काय काम करतंय, जेणेकरून पोषक तत्वे आणि प्राणवायू या पेशीपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण त्यांचं काम करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता बघा, पेशी पोषक तत्वे घेतात, प्राणवायू घेतात. आता एखादी रूम आहे, तिथे जेवणाला तुम्हाला रोज चिप्स आणले, सगळं काय आणलं, पिझ्झा आणलं, सगळं खायला रोज खायला दिलं. बाहेर तुम्हाला कचरा बाहेर फेकावा लागेल की नाही खाल्ल्यानंतर, सगळा आहे की नाही. तसंच पेशीचं पण आहे. पेशींना पण हे प्राणवायू किंवा पोषक तत्वे जेव्हा भेटतात तेव्हा ते सगळं तयार केल्यानंतर त्यांनाही काहीतरी कचरा उरतो त्यांच्यामध्ये, कचऱ्यामध्ये, ते त्यांना बाहेर फेकणं पण आहे. म्हणजे पोषक तत्वे आणि ऑक्सिजन घेणं पण आहे आणि कचरा त्यांच्या याच्यातला बाहेर फेकणं पण आहे. तर हे सगळं काही प्रत्येक पेशी करते. प्रत्येक पेशी काय करते, पोषक तत्वे घेते, पोषक तत्व आणि प्राणवायू काय करते, मध्ये घेते. आणि बाहेर काय सोडते, तर कचरा या ह्याच्यातनं तो तयार केलेला आहे, तो बाहेर सोडण्याचं काम पेशी करतातच. हे समजून घ्यायचं. तर पेशीला काय लागतं, प्राणवायू आणि पोषक तत्वे, आणि त्या काय करतात, बाहेर कचरा फेकतात. आता आपण बघूया की कसं करायचं. आता या प्रत्येक गोष्टीला आपल्याला घेऊन जायचंय आणि प्रत्येक बघायचंय की प्रत्येक अवयव काय करतो. आता बघा, आपल्या घरी सामान येतं, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण घरी जेवण करून हे राहतो की नाही, व्यवस्थित राहतो की नाही. आपण स्वतःचं जेवण तयार करतो घरी, पण सामान येतं. सामान आणणारा कोणीतरी असतो आपल्या घरी, बरोबर आहे. तर पेशींनाही हे पोषक तत्वे आणून देणं, प्राणवायू आणून देणं, याच्यासाठी कोणीतरी लागणार की नाही. तर पोषक तत्वे आणि प्राणवायू हे रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात. कुणाद्वारे जातात, रक्ताद्वारे. रक्त विसरायचं नाही. पेशींना सगळे पोषक तत्वे आणि ऑक्सिजन कोण नेऊन देतं, रक्त नेऊन देतं, रक्त. आता रक्त जर नेऊन देत असेल तर हे रक्ताचं काहीतरी असं पाहिजे ना, पंप पाहिजे ना, जे सगळीकडून फिरला पाहिजे, असा पूर्ण शरीरातून रक्त फिरलं पाहिजे की नाही, जेणेकरून सगळ्या पेशींना ते रक्त पुरवठा झाला पाहिजे. रक्त पुरवठा म्हणजे काय, पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पोहोचवणं गरजेचं आहे. ते झालं तर हे सगळं पहिलं काम कोण करतं, रक्त पुरवठा सगळ्या याच्यामध्ये,
तर रक्त पुरवठा करणारा अवयव आहे हृदय किंवा हार्ट. कोण आहे? हार्ट. हार्ट काय करतो? सतत धडधड करत राहतो आणि रक्त शरीरभर पाठवतो. हार्ट म्हणजे काय माहितीये का? आपल्या शेतात मोटर असते ना, मोटरनं काय करतो आपण? पाणी एका जागून सगळीकडे नेतो की नाही? सगळ्या शेताने नेतो की नाही? तसाच हार्ट म्हणजे आहे मोटर. आपल्या याच्यातली धक 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 करून काय करते? सगळ्या शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा करते. मग काय करतं? रक्तामध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये असतात. काय असतात? आताच आपण बघितलं. रक्तामध्ये पेशींना काय लागतंय? पोषक द्रव्य आणि ऑक्सिजन किंवा प्राणवायू. ते कशामध्ये? रक्तामध्ये असतात. ते सगळीकडे पाठवण्याचं काम कोण करतंय? ऑक्सिजन करते. बरोबर आहे. हृदय थांबले तर शरीर काम करू शकेल का? नाही. हृदय म्हणजे काय? शरीराचा पंप. एक पंप म्हणजे पाण्याचा पंप जसा असतो तसं हे. आता हृदय काय करायलंय? जे सगळ्या शरीरापर्यंत याच्यापर्यंत पेशींपर्यंत पोषक तत्व आणि ऑक्सिजन घेऊन चाललंय, प्राणवायू घेऊन चाललंय. हे पोहोचवण्याचं काम ते करायलंय. म्हणजे डिलिव्हरी बॉय आहे. समजा डिलिव्हरी करणारा माणूस आहे. आपल्याकडे येतात ना अमेझॉनच्या कोणीकडून घरचे बोलवतात, तेव्हा डिलिव्हरी करायला माणसं येतात. ते सगळे पॅकेट घेऊन, पार्सलवाले, कुरिअरवाले. तसा कुरिअरवाला माणूस कोण आहे? हृदय. आता ते पाठवणारा माणसाला आता रक्तामध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य टाका लागणार नाही. ते हृदयाचं काम आहे का? नाही. ते हृदयाचं काम नाही. हृदयाचं काम आहे फक्त प्रत्येक पेशींपर्यंत रक्त पोहोचवणे. आता त्या रक्तामध्ये ऑक्सिजन पोषक द्रव्य टाका लागणार आहेत. त्याचं काय? कोण टाकणार त्याला? तर पुढचं बघूया आता आपण. आता बघूया आपण. पहिलं बघूया पोषक तत्वे आणि ऑक्सिजन लागते. तर पहिलं बघूया आपण प्राणवायू बद्दलच फक्त. प्राणवायू बद्दल बोलूया फक्त आपण. तर हे काम कोण करतं? प्राणवायू घेण्याचं कोण करतं? करतो ना आपण श्वासोच्छ्वास घेतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं कोणता अवयव आहे? फुफ्फुस. फुफ्फुस काय करतं? लंग्स म्हणजे इथं असतं बघा. आपली जी छातीचा हाडाचा पिंजरा आहे त्याच्यामध्ये फुफ्फुस असतं दोन्ही साईडला. आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो मोठं होतं आणि सोडतो तेव्हा ते छोटे होतं. तर फुफ्फुस आपल्याला श्वास घेण्यास मदत करते. आपल्याला घेतलेली हवा फुफ्फुसात जाते आणि शरीराला ऑक्सिजन मिळतं. खराब हवा बाहेर टाकतात. आता बघा, परत आपण एका जागी येऊया. तो कचरा आपण म्हणलो होतो ना, पेशी कचरा तयार करतात. म्हणजे काय तयार करतात? ऑक्सिजन घेतात. आणि कचरा म्हणजे कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड म्हणतात ना, कार्बन डायऑक्साईड. तो कचरा आहे. तो रक्त काय करतं? ऑक्सिजन घेऊन जातं आणि तिथलं कार्बन डायऑक्साईड घेऊन येतं. ऑक्सिजन घेऊन जाते, कार्बन डायऑक्साईड घेऊन येते. म्हणजे बघा, एखादा माणूस जर तुम्हाला रोज काहीतरी चांगलं जेवायचं आणून देत राहील आणि तुमचा कचरा घेऊन जात राहील, हे काम कोण करतं? रक्त करतं शरीरासाठी, प्रत्येक पेशीसाठी. मग हृदयाने काय केलं? सगळीकडे रक्त फिरवलं. प्रत्येक पेशीजवळ ऑक्सिजन घेऊन गेलं रक्त. तिथला कार्बन डायऑक्साईड आला. कार्बन डायऑक्साईड फुफ्फुस काय करणार? फुफ्फुस बाहेर फेकून देणार. ऑक्सिजन घेणार बाहेरचा, रक्तात मिसळवणार. रक्तात ऑक्सिजन मिसळवणार. रक्त कोणाकडे पाठवणार? हृदयाकडे. हृदय काय करणार? पेशीकडे पाठवणार. पेशी काय करणार? ते वापरणार पूर्ण ऑक्सिजन. मग तिथलं कार्बन डायऑक्साईड परत येणार. कोणाकडे येणार? फुफ्फुसांकडे. फुफ्फुस बाहेर फेकणार. बघा, म्हणजे ऑक्सिजन घेणार आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणार. हे कोण काम करतंय? फुफ्फुस काम करतंय. आलं लक्षात? आता बघा, फुफ्फुसात पेशीला काय लागतं? पोषक तत्वे. पेशीला काय लागतं? ऑक्सिजन. ऑक्सिजन देण्याचं काम कोण करायलंय? फुफ्फुस करायलंय आपलं. ऑक्सिजन देण्याचं काम आणि कार्बन डायऑक्साईड जे कचरा आहे ते बाहेर फेकण्याचं काम कोण करतंय? फुफ्फुस करतंय. आलं लक्षात? रक्त फिरवण्याचं काम कोण करतंय? हृदय करतंय. ओके ओके, सो फार सो गुड. आलं लक्षात? चला आता पुढे जाऊया. आता बघूया आपण यकृत. यकृत म्हणजे काय हो? आता काय आहे की तुमचं जे पूर्ण जेवण आहे, आता आपण बघितलं की पेशी काय करतायत? पोषक तत्वे लागतात, ऑक्सिजन. ऑक्सिजनचं काम झालं. ऑक्सिजन आपल्याला फुफ्फुसानं आणि हृदयानं मदत केली आहे.
आता दुसरं येतं यकृत, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे, आपण जे अन्न खातो ते शरीराला उपयोगी रूपांतर करणे, ऊर्जा साठवून ठेवणे. हा, म्हणजे बघा, फुफ्फुस होते त्याने काय केलं, ऑक्सिजन घेतलं, कार्बन डायऑक्साईड फेकलं, प्राणवायूचं सगळं काम केलं, बरोबर आहे. पेशींसाठी, पेशींना दुसरी गोष्ट काय लागते, पोषक तत्वे. आता पोषक तत्वे शरीरामध्ये घेणं आणि जे पोषक तत्वापासून जे कचरा तयार झालेला आहे तो बाहेर फेकणं, हे पण गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. ते कोण काम करतं, तर यकृत. यकृत आणि लिव्हर हे काम करतं. आपण जे जेवण करतो ते पोटामध्ये जातं, पोटामधनं सगळ्या याच्यात आपण तसंही बघू काय कसं करतं ते काम. पण पोटामधून सगळं जेव्हा पोषक तत्वापर्यंत जातं, जेव्हा पोषक तत्व खाण्यामधून, जेवणामधून जे पोषक तत्व शरीरात जातात ते पोषक तत्व रक्तामध्ये मिसळण्याचं काम कोण करतंय, यकृत करतंय, लिव्हर करतंय. म्हणजे काय बघा, रक्त हे आपण म्हणलं, रक्त काय आहे, डिलिव्हरी बॉय आहे, कुरिअरवाला माणूस आहे. त्याच्यात लंग्स काय, फुफ्फुस काय करायला, ऑक्सिजन टाकायला चांगला, लिव्हर काय करायला किंवा यकृत काय करायला, पोषक तत्व टाकायला चांगलं. आणि ती गाडी चालली आहे फुल याच्यापासून, हृदयातून चालली आहे, सगळी पंप करून सगळ्या पेशींपर्यंत चालले. डिलिव्हरी काय केली, पोषक तत्व आणि ऑक्सिजन देऊन टाकले पेशीला. पेशीतून काय घेतलं, कार्बन डायऑक्साईड आणि जे पोषक तत्वाचा कचरा आहे तो घेतला. तो घेऊन परत आलो, कार्बन डायऑक्साईड कोणाला देऊन टाकलं, फुफ्फुसाला देऊन टाकली, बाहेर फेकून दे बाबा याला. आणि जो कचरा आहे, बाकीचा कचरा आहे, तो यकृताला देऊन टाकला की बाबा तू आता ते फेकून दे बाकीचं सगळं काय याच्यातनं. तर हे कचरा याचं काम, फिल्टरेशनचं काम, म्हणजे पाणी फिल्टरेशन करतो ना आपण, तसं रक्त फिल्टरेशनचं काम पण लिव्हर करतं. ठीक आहे, आलं लक्षात. पोषक तत्व आणि ऑक्सिजन साठी एवढी भानगड चालली आहे बघा, पेशींना पोषक तत्व आणि ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी. तर आता काय आलं, आतडे. आता आपण बघितलं की यकृत काय करतं, पोषक तत्व काढतं याच्यातनं, आपल्या अन्नातनं. पण अन्नाला एकदम तोडून एकदम चुरा करून, एकदम बुगदा करून त्याच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे यकृतापर्यंत. त्याचं काम कोण करणार. आपण जेव्हा जेवतो, तोंडातून खातो आपण घास, तेव्हा कुठं जातं, इथून जातो पोटात, पोट मोठा याच्यामध्ये पोटामध्ये जातं. इथं काय आहेत, इथं आहे ऍसिड म्हणतो ना आपण, ऍसिड म्हणतो, पोटातली ऍसिडिटी झाली. इथं असे द्रव आहेत, असं पाणी आहे काही गोष्टी जे तुम्ही जेवलेलं ना त्याला असा चुरा करतं, त्याला असं हे करतं, एकदम मिक्स करून टाकतं, छोट्या छोट्या कणांमध्ये रूपांतर करतं. मग ते मोठे कण जे आहेत ते आतड्यांमध्ये येतात, आतड्यांमध्ये अजून छोटे छोटे होत राहतात. म्हणजे एकदम असा मिक्सरमधून आपण हे करतो ना, कुठून काढतो एखादी गोष्ट, ते छोटे छोटे हे होतात, तसं कुटण्याचं सगळं काम हे कोण करतंय, आतडे करतात हे दोन्ही गोष्टी. आणि ते काय करतात, पोट अन्न मऊ करून पचायला सुरुवात करतात. आतड्यांमध्ये अन्नातील पोषक द्रव्ये रक्तात जातात. याच्यामधनं इंटेस्टाईन किंवा आतड्यांमधनं काय होतं की पोषक तत्व जे आहे ते रक्तात पण जाण्यासाठी तिथं मदत करतात. ठीक आहे, उरलेला कचरा बाहेर टाकणे. आता लिव्हरनं त्याला दिलेलं आहे सगळा कचरा की बाबा हे उरलेला कचरा घेऊन टाका आणि ते मला जे चांगले चांगले तत्व आहेत ते द्या इकडे, मला रक्तात मिसळायचे. तर रक्तात मिसळायचे सगळे तत्व घेतले, उरलेला जो कचरा आला होता पेशींकडनं रक्तातून तो देऊन टाकला की बाबा आता याची विल्हेवाट म्हणजे काय ते आपण बघूया. काय उरलेला कचरा बाहेर टाकणे. आता पोट म्हणजे काय, एक मिक्सर टाईप आहे. आता बघा इथं पण लिहिलेलं मिक्सर. आणि आतडी म्हणजे काय, अन्नातून रस काढणारा, असं चोरून सगळा रस काढणारा मशीन आहे, जी अन्नातला सगळा रस काढते, चांगल्या चांगल्या गोष्टी काढते त्याच्यातल्या आणि रक्तात टाकण्यास लिव्हरला मदत करते किंवा यकृताला मदत करते. आणि ते रक्त कुठं जातं, पेशींकडे जातं. तिकडून कचरा आलाय, कचरा आल्यानंतर लिव्हर त्याला क्लीन केलं. लिव्हरने काय केलं की बाबा चला कचरा काढून हे आतड्यांना देतो. आता आतडे काय करणार, कचरा बाहेर फेकणार. कचरा बाहेर फेकणं म्हणजे काय हो, सकाळी सकाळी आपण कचरा बाहेर फेकतो की नाही शरीरातून, तेच. तर मूत्रपिंड किंवा किडनी काय असते, तर हे काय करते की मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि जास्तीत जास्त पाणी काढून टाकतं. जास्त जे पाणी झालंय रक्तामध्ये, बरोबर आहे.
आता हे कचरा जो पेशींमधनं आलेला आहे, तो दूषित रक्त आलेलं आहे, त्याला क्लीन करणं आणि ते मूत्र तयार करून बाहेर फेकतं. मूत्र तयार करून म्हणजे काय, टॉयलेटला आपण जातो ना, तर टॉयलेटच्या माध्यमातून सगळ्यांची घाण असते आपल्या शरीरातली, प्रत्येक पेशीमधून आलेली, ती रक्तातनं आलेली जी घाण आहे ती टॉयलेटमधनं किंवा आपल्या जे आपण सकाळी विष्ठेसाठी जातो त्या याच्यात माध्यमातून आपण बाहेर टाकून देतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवणे, म्हणून पाणी एकदम व्यवस्थित पिलं. पाणी हे काय करतं, किडनी काय करतं, पाण्याचं व्यवस्थित संतुलन ठेवतं, रक्ताला शुद्ध ठेवतं पाण्याचा वापर करून. ठीक आहे. आणि आता बघा, हे सगळे आले लक्षात. कोणकोणते आपण अवयव बघितले आहेत? पहिलं तर आपण बघितलं हृदय, इकडे असतो तो डाव्या साईडला, काय करतं, रक्ताचा पुरवठा करतं. दुसरं बघितलं लंग्स, फुफ्फुस, प्राणवायू घेतं आणि कार्बन डायऑक्साईड सोडतं शरीरातून जे पेशीतनं आलेलं आहे ते. आणि त्यानंतर कोणतं, यकृत म्हणजे काय, लिव्हर, जे पौष्टिक तत्व जे आहेत याच्यामधले अन्नामधले ते रक्तात मिसळण्याचं काम करतं आणि जे रक्त शुद्ध करून थोडंसं हे करून त्याच्यातला जो कचरा आहे तो पण आतड्यांमध्ये टाकण्याचं काम करतं. त्याच्यानंतर कोण आहे, पोट आणि इंटेस्टाईन, आतडे म्हणजे काय करतात, जे जेवण आपण केलेलं आहे त्याचा एकदम चुरा करून त्याच्यातले पौष्टिक तत्व बाहेर काढून लिव्हरला देणं आणि ते रक्तामध्ये मिसळण्याला त्याला मदत करणं, हे काम कोण करतं, आतडे आणि पोट करतं. आणि किडनी काय करतं, रक्ताला शुद्ध ठेवून त्याच्यातला सगळा कचरा काढून तो पूर्ण कचरा आपल्या टॉयलेटद्वारे बाहेर फेकण्याचं काम किडनी करतं. आता बघा, यांना सगळ्यांना कामाला लावण्यासाठी माणूस पाहिजे की नाही, नाही तर आपले 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 काम करतील का हे, नाही. ह्यांना कामाला लावणारा माणूस कोणता, तर आपला मेंदू, सगळ्यात महत्वाचा कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात ना, कॅप्टन ऑफ द टीम, जो सगळ्यांना सांगतो की तू असं कर रे, तू असं कर रे, तू असं कर रे. त्याच्याशिवाय कामं होतात का, नाही होत. सगळ्यात महत्वाचा माणूस आहे, माहिती पुरवणारा, माहिती देणारा. मेंदू आपल्या शरीरातला कमांडर आहे, कमांडर. आपण विचार करतो, शिकतो, आठवतो, हे सगळं मेंदूमुळे होतं. शरीरातल्या प्रत्येक भागाला काय करायचं हे मेंदूत त्याला सांगत असतो. ठीक आहे. मेंदू म्हणजे काय, शाळेतला मुख्याध्यापकाशिवाय शाळा चालते का, नाही. मग तसंच मेंदूशिवाय शरीर चालेल का, चालणार नाही. बरोबर. तर शरीराला मेंदू याच्यामुळे गरजेचा आहे. आता आपण बघूया की आता लक्षात आलं तुम्हाला शरीरामध्ये काय काय असतं, पेशी काय असतात. पेशी चालवण्यासाठी रक्त लागतं, रक्त चालवण्यासाठी रक्तातून पोषण आणि ऑक्सिजन लागतं, पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पेशींना चालवण्यासाठी. आणि हे सगळे अवयव जे आहेत ते काय करतात, हे पोषक तत्व आणि ऑक्सिजन देण्याचं आणि कचरा बाहेर फेकण्याचं काम हे सगळे जे आत्तापर्यंतचे जे अवयव बघितले आपण ते करतात. आता बघा, आता सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण काय बघत होतो, बरं इतक्या वेळ काय बोलत होतो, हे काय त्याच्यात की ऑक्सिजन पाहिजे, ते तर आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे व्यवस्थित, ऑक्सिजन तर देतोय, पण पोषक तत्वे. आता पोषक तत्वासाठी आपल्याला काय करावं लागेल, काही पण खाल्लं तर चालतंय का, नाही चालत. तर चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर पोषक तत्वे चांगली शरीरातील जातील, म्हणजे पेशी आपल्या व्यवस्थित राहतील, पेशी हेल्दी राहतील, पेशी स्वस्थ राहतील, आरोग्यदायी राहतील. तर त्यामुळे काय जेवायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. नाही तर खाल्लं काही पण आणि काही पोषक तत्व जातच नाहीत पेशींपर्यंत, पेशी चांगलं काम करतील का, नाही. तर पेशी काम करण्यासाठी पोषक तत्व गेली पाहिजे, पोषक तत्वासाठी चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. तर यासाठी आपल्याला बघायचंय की पोषक म्हणजे काय. पोषण म्हणजे अन्नातील उपयोगी घटक जे शरीराला वाढवतात आणि मजबूत करतात, असं अन्नातील उपयोगी घटक. बरोबर आहे. यांना काय म्हणतात, पोषक आहार किंवा न्यूट्रिशन फूड म्हणतात. न्यूट्रिशनल म्हणतात ना आपण. न्यूट्रिशनल फूड असलं तर काय होते, शरीराची वाढ पण लवकर होते, कारण प्रत्येक पेशीला त्या गोष्टी भेटतात. ठीक आहे. तर मुख्य पोषक घटक, आता मुख्य पोषक घटक इथं हे काय आहेत, हे शब्द काहीतरी तुम्हाला थोडेसे पाठ करावे लागतील. ठीक आहे. मला माहिती आहे थोडंसं अवघड जाईल, पण पाठ करायचं म्हणजे करायचेच आपल्याला. ठीक आहे. आणि त्याचा काय उपयोग असतो ते बघायचं. बघा, वेगवेगळ्या अन्नामधनं आपल्याला
प्रथिने भेटतात. काय म्हणतात? प्रथिने, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोटीन असं म्हणतो. प्रोटीन काय करतात बरं? प्रोटीन शरीर बांधणीचं काम करतात. म्हणजे बॉडी बिल्डर जे असतात ना, तुम्ही बॉडी बिल्डर बघितले असतील बघा, ते बॉडी बनवतात फुल, तर ते बॉडी बिल्डर जे असते ते सगळ्यात जास्त प्रथिने खातात किंवा प्रोटीन खातात, ज्याच्यामुळे शरीराची बांधणी होते आणि मसल जे आहेत, आपण मसल म्हणतो ना, स्नायू, ते बनतात, खूप मजबूत होतात. त्यामुळे प्रथिने तुमच्या शरीरासाठी महत्वाची आहेत. मुलगी असो किंवा मुलगा असो, दोघांना पण प्रथिने खूप खूप गरजेचे असतात. प्रोटीन, म्हणून प्रोटीनकडे जास्तीत जास्त आपल्याला लक्ष द्यायचं. हे कशातनं भेटतात? दुधातनं भेटतात, डाळीतनं भेटतात, मांस, अंडी याच्यापासून प्रथिने भेटतात. तर हे आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. जे शाकाहारी आहेत त्यांना दुधातनं खायचे, त्यांचे डाळीतनं खायचे, सोयाबीन वड्यातनं खायचे. जे मांसाहारी आहेत, जे मांस खाऊ शकतात, त्यांना मांसामधनं किंवा अंडीमधनं पण हे प्रथिने भेटतात. ठीक आहे. त्यानंतर आहेत कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पण असं आपण त्यांना म्हणतो. कार्बोहायड्रेट्स कशातनं असं, ती लगेच ऊर्जा देतात शरीराला. एकदम फास्टमध्ये ऊर्जा देण्यासाठी कर्बोदके गरज असते. आपल्याला पोट भरलं का म्हणतो? एखादी चपाती किंवा भात खाल्ला तरच पोट भरल्यासारखं वाटतं ना, नाही तर नुसतं भाज्या खाल्ल्या तर वाटते का? नाही. तर पोट भरण्याचं कारण जे आहे, ती ऊर्जा एकदम पटकन देण्याचं काम कर्बोदके करतात. आणि पोळी, भाकर, भात या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त कर्बोदके असतात किंवा कार्बोहायड्रेट्स असतात. मग भात आणि पोळीमध्ये कर्बोदके असतात. मग काय असतं? स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? फॅट. म्हणजे असे ऑइली जे तेलकट पदार्थ असतात ना, त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात. हे काय करतात? उष्णता आणि साठवण तयार करतात, म्हणजे लॉंग टर्म. कार्बोहायड्रेट्स काय? पटकन लगेच जायला, त्याला लगेच शरीराला एनर्जी. फॅट काय? फॅट म्हणजे काय बाबा? तुम्ही पहिलं कर्बोदके जाळा, शरीराला हे करा, संध्याकाळी जेव्हा भूक लागेल ना, तेव्हा मग माझा वापर करा, असं असणारे हे स्निग्ध पदार्थ. म्हणजे लॉंग टर्म साठवून ठेवलेले पदार्थांसाठी स्निग्ध पदार्थ किंवा फॅट आपण त्याला म्हणतो. हे कशातनं भेटतात? तूप आणि तेलापासून भेटतात. ठीक आहे, आलं लक्षात? गुड. मग आता हे झाले 3 पदार्थ: प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थ. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. हे गरजेचे आहेत की नाही? आपण म्हणतो की नाही, अहो विटॅमिनची कमी झाली हो, त्याला म्हणतात की नाही? तर विटॅमिनची कमी झाली म्हणजे काय? रोग प्रतिकारक शक्ती कमी होते याच्यामुळे. म्हणजे रोगापासून वाचवतात कोण वाचवतं? विटॅमिन्स आणि मिनरल्स. त्याच्यामुळे विटॅमिन्स आणि मिनरल्स पण गरजेचे आहेत. ठीक आहे. तर हे झाले विटॅमिन्स आणि मिनरल्स. हे कशापासून भेटतात? फळं, भाज्या खाल्ल्या तर भेटतात. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर फळं, भाज्या खाणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर येतो तो नंबर येतो पाण्याचा. पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. शरीर पाण्याशिवाय चालत नाही. अर्ध्याहून सगळ्यात जास्त शरीराचा भाग पाण्यानेच बनलेला असतो. म्हणून शरीर थंड ठेवतो आणि स्वच्छ करतो. हे पाण्याचं काम आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळं व्यवस्थित पाणी पित राहायचं. तर ह्या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या: प्रथिने, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि पाणी. हे प्रत्येक आहारामध्ये तुमच्या आले पाहिजे. बघा, हे आहार कसा असतो? चांगला समतोलन आहार असा हे असतो. वेगवेगळे पदार्थ दिसतात ना इथं, तर या पदार्थामधनं ह्या सगळ्या गोष्टी भेटत असतात तुम्हाला. ठीक आहे, समोर जाऊया आपण. संतुलित आहार कशाला म्हणणार? संतुलित आहार म्हणजे काय? व्यवस्थित आहार, जेणेकरून तो आपल्या शरीरासाठी खूप छान असेल, शरीर स्वस्थ ठेवल, आरोग्य व्यवस्थित राहील, अशा प्रकारचा आहार म्हणजे काय? तर संतुलित आहार म्हणजे सर्व पोषण घटकांचा योग्य मिलाफ किंवा मिक्सचर. रोजच्या जेवणात काय पाहिजे? थोडं प्रथिन पाहिजे, प्रोटीन पाहिजे, थोडेसे कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, थोडंसं फॅट पाहिजे, भरपूर साऱ्या भाज्या आणि फळं पाहिजेत, भरपूर सारं पाणी पिलं पाहिजे, आणि सगळ्यात कमी असं तेल, साखर आणि फास्ट फूड ठेवायला पाहिजे. म्हणजे काय? जास्त तेल, साखर, फास्ट फूड टाळा. हे महत्वाचा भाग आहे बरं का. जास्त तेल, साखर, फास्ट फूड टाळा, खायचे नाहीत. त्याच्यापेक्षा काय खायचं? प्रथिने खायचेत, कार्बोहायड्रेट्स खायचेत, फॅट्स खायचेत आणि भाजीपाला खायचा. याच्यातनं काय भेटणार आपल्याला? प्रथिने काय कुठून भेटतात हे सगळं आपल्याला माहिती करून घ्यायची. आता आपण पुढे जाऊयात.
याच्यात बघा किती छान हे केली, आपली थाळी बनवली आहे बघा. हा, याच्यातनं काय भेटतं, सगळं प्रोटीन वगैरे सगळंच भेटतं. हे दही आहे, दहीमध्ये काय असतं, प्रोटीन असतं. डाळीमध्ये काय असतं, प्रोटीन असतं. चपातीमध्ये काय आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. भाज्या आहेत, इथं भाज्यामध्ये काय आहे, मिनरल्स आणि विटॅमिन्स पण आहेत. काकड्या पण आहेत, कांदा, लसण, हे सगळंच काय, टमाटे आहेत बघा, सगळे व्यवस्थित झालं की नाही. याच्यात फॅट पण येतं, आपण कारण तेलाचा उपयोग करतो याच्यामध्ये सगळ्यांमध्येच, तर फॅट पण आलेत. किती व्यवस्थित आपलं जेवण आहे. हे असेच जेवण तुम्हाला रोज करायला पाहिजे. तर आपण बघूया कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके कशातनं भेटतात आपल्याला. तर भात, पोळी, भाकरी, पोहे, उपमा, बटाटा, रताळे, या अन्नातनं काय भेटतं आपल्याला, कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके. हे काय करतं, शरीराला ऊर्जा देतं. फटाफट ऊर्जा देण्यासाठी काय करतो आपण, कर्बोदके खातो. प्रोटीन किंवा प्रथिने कशातनं भेटतात, डाळी, कडधान्य, मूग, चना, दूध, दही, अंडी, पनीर, मांस, हे सगळ्या याच्यातनं काय भेटतं आपल्याला, प्रोटीन भेटतं, प्रथिने भेटतात. आणि शरीर बांधणीसाठी, शरीर वाढवण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी हे काम करतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं, ते पण महत्वाचं मुलींना आणि मुलांना पण, मुलींना जास्त महत्वाचं. ठीक आहे. स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट, म्हणजे तेलाचे पदार्थ, याच्यानं काय होतं, हे कुठून भेटतात आपल्याला, तेल, तूप, सुका मेवा, बदाम, अंजीर खातो ना ते, काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स, नारळ, याच्यामधनं हे स्निग्ध पदार्थ किंवा फॅट आपल्याला भेटतात. हे काय करतात, आपल्याला आपलं शरीर उष्ण ठेवतात, ऊर्जा साठवून ठेवतात त्याच्यातनं. म्हणजे बघा बरं, आपले जुने लोक किती हुशार आहेत. म्हणतात की नाही, हिवाळ्यात तुम्हाला काय म्हणतात, ते याचे लाडू खाऊ म्हणतात, डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडू मध्ये काय राहते, हेच राहते ना, ड्रायफ्रुट्स, बदाम, काजू, हे ते सगळ्या. म्हणजे बघा, शरीर काय करते, खाल्लं तर काय होते, उष्ण ठेवते. म्हणजे शरीर हिवाळ्यात काय होणार, आपलं शरीर उष्ण राहणार, गरम राहणार, आहे की नाही. तर हे सगळे कशापासून, स्निग्ध पदार्थापासून हिवाळ्यात खातात, बरोबर. नंतर आलं विटॅमिन्स कशातनं मिळतात, फळांमधनं, भाज्यांमधनं भेटतात. सगळेच प्रकारचे भाज्या आणि फळं खायला पाहिजे. त्याच्यातनं रोग प्रतिकारक शक्ती भेटते, त्वचा आणि डोळे निरोगी राहतात. नंतर येतात मिनरल्स म्हणजे खनिज म्हणजे काय, छोट्या प्रमाणात जे जमिनीतले चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत, छोट्या प्रमाणात बरं का. त्या कुठून भेटतात आपल्याला, पालक, मेथी, तीळ, दूध, केळी आणि डाळी, यांच्यापासून पण त्या मिनरल्स भेटतात. तर त्या गोष्टी आपण नेहमी खायला पाहिजे. याने काय होतं, हाडे मजबूत होतात, रक्त निर्मिती चांगली होते. नंतर येतं पाणी काय, शरीर थंड ठेवण्यासाठी काम येतं पाणी. पाण्याचे प्रकार म्हणजे पाणी फक्त पाणीच नाही, पण द्रव पदार्थ, पातळ पदार्थ कोणते कोणते खायला पाहिजे, पाणी, ताक, सूप, फळाचा रस, या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे जास्तीत जास्त शरीरामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा लास्टचा एक येतो, तो म्हणजे फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ म्हणजे काय, असे पदार्थ ज्यांना खाताना चावून हे करावं लागतं, बरोबर आहे, चावून करावं लागतं. त्याचे फळ म्हणजे काय, गाजर, किती हे चावा लागतात, काड चावतात ना आपण. त्याच्यात काय असतात, तंतू असतात. ते तंतुमय पदार्थ खाल्ल्याने काय होते, आपल्या शरीराला पचनशक्ती वाढते आणि पचन सुधारते आणि आपलं जे पोट दुखीचे कारण आहेत ते कमी होतात, पचनशक्ती वाढते. तर हे आहे बघा सगळ्यात महत्वाचे पोषक तत्व जे आपल्या शरीराला लागतात. हे फार गरजेचे आहेत, हे आपल्याला खायला पाहिजेत. ठीक आहे. चला, तर आता तुम्हाला लक्षात आलं आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, शरीर कसं काम करतं, शरीरात कोणकोणते अवयव आहेत, पेशी काय असतात, पेशीसाठी सगळं काही शरीर चालू आहे ना, सगळ्या शरीरात पेशीच आहेत. तर पेशींना व्यवस्थित खाणं, जेवण पोहोचवण्यासाठी रक्ताचा वापर होतो, फुफ्फुस काय करतं, हृदय काय करतं, सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मग पोषक तत्व शरीरात टाकण्यासाठी कोणतं अन्न घ्यायचं हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आता बघा, घरी गेल्यानंतर चांगलं खाण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा, जेणेकरून आपल्या शरीरात पोषक तत्व महत्वाची गेली पाहिजे. आणि शरीर तर सगळं काम करणारच बाकीचं आपलं. ठीक आहे, आलं लक्षात. बघा, विज्ञान किती छान आहे. आपल्या
शरीराचाच अभ्यास आपण स्वतःचा अभ्यास ह्या विज्ञानामधून करतोय की नाही, त्यामुळे विज्ञान खूप महत्वाचं आहे. चला तर आता आपण इथं थांबूयात. थँक्यू.